कोपरगाव शहरातील धारणगाव रोडवरील प्राजक्त प्लाझा परिसरात भर दिवसा झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहर हादरले आहे। दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने सपासप वार करत तरुणाला रक्तबंबाळ केले। या थरारक हल्ल्यात राहुल अप्पा पवार वय वर्ष 24 राहणार ब्राह्मणगाव हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। दुपारी 12:30च्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। मिळालेल्या माहितीनुसार राहुल पवार न्यायालयीन कामानिमित्त कोपरगाव येथे आले होते। काम आटपून घरी परतत असताना अचानक दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमाने त्यांच्यावर हल्ला चढवला। धारदार शस्त्राने वार केल्याने राहुल पवार गंभीर जखमी झाले। घटनेनंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हल्ला करणारे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून पोलिसांनी शहरभर शोध मोहीम सुरू केली आहे। जत्रेदरम्यान झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे। भर दिवसात घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। केशव मोरे आम्ही तारीख करून चाललो होतो घरी आणि संभाजी पुतळ्याच्या पुढं आडून आम्हाला हाणमार केली। एकाचं नाव आहे वैभव शिंगाडे आणि एक मंगेश साळवे आणि एक तो शाहीनाथ निक्कम। कशामुळे मारलं काय सांगता नाही येणार। आम्ही तारीख बिरीख केली, निघालो होतो घरी, मग ते कॉन्टॅक्ट करायला लागले पोरांना, मग पुढं आम्हाला अडवलं आणि मग आणलं। किती जण होते मारले? तिघं होते आणि बाकीचे मागं होते। याच्यामध्ये कोण जखमी झालेले आहे? राहुल अप्पा पवार। घटना कुठे घडली? संभाजी पुतळेस तिकडून काय नेमकी कुठं? धारणगाव रोडला। कुठं कुठं लागले त्या राहुलला? पुऱ्या पाठीला, मानीला लागलंय पाठीला। कशाने मारहाण केली? ते यश एवढं चाकू होता त्यांच्याकडे। किती जण होते साधारण ते? हे तिघं होते, पहिले R15 तिघं जण आले आणि स्प्लेंडर वर 2 जण होते, ते निघून गेले पुढं आणि R15 वाला येऊन डायरेक्ट थांबले आणि आम्हाला हाणमार सुरू केली।